नेमकी काय तुमची मागणी आहे, कशासाठी तुमचा विषय आहे तो? मी रामदास दशरथ बर्डे मराठा सेवा संघाचं सामाजिक काम करतो। गेल्या 1995 पासून मी संभाजी ब्रिगेडमध्ये काम करत होतो, नंतर मराठा सेवा संघामध्ये काम करत आहे। त्या धर्तीवर सामाजिक काम करत असताना बाकीच्या लोकांचे जे हेवेदावे असतात, राजकीय लोकांचे जे हेवेदावे असतात, ते बेरजेत धरून त्या लोकांनी मला त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे। मी 11 तारखेला माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलो होतो। जे कोणी मार्केट कमिटीचे सभापती आहेत, सुभाष रावाजी बर्डे यांचा मुलगा आणि महेश संजय बर्डे यांनी दोघांनी हनुमान टाकळी येथील ग्रामपंचायतीमध्ये फार मोठा अपहार केल्याचा उघडकीस आलेला आहे। त्यांनी लायसन काढलं ठेकेदारीचं लायसन काढल्यानंतर ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकाला हाताशी धरून सरपंचाला हाताशी धरून स्वतःच्या नावावर निविदा घेण्यासाठी हा सगळा खटाटोप चालू असताना हा सगळा खटाटोप त्यांनी केला आणि जिल्हाधिकाऱ्यासमोर आम्ही उपोषणाला बसलो असता त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला समज दिली आणि त्या ठिकाणी आम्हाला पत्रव्यवहार झाला की तुम्ही ताबडतोब आम्ही चौकशी करूनच आम्ही कारवाई करू। तर त्या धर्तीवर त्यांनी आत्ताच काल तपासणी चालू होती आपल्या हनुमान टाकळी ग्रामपंचायत येथे माननीय जी कमिटी गट विकास अधिकाऱ्यांनी नेमून दिली होती त्या कमिटीमध्ये आम्ही स्वतः गेलो। त्या ठिकाणी रस्ता पाहणी केली, रस्ता चुकीच्या ठिकाणी झाला हे सुद्धा त्यांनी पाहणी करूनच पाहिलं। आमची तक्रार होती टेंडर चुकीचं झालं, तर ते टेंडर चुकीचं दिसून आलं अधिकाऱ्यांना। त्यांनी चौकशी आणि फायनल निर्णय दिला की हे टेंडर चुकीचं झालेलं आहे, आम्ही अहवाल तसा शासनाकडे पाठवत आहोत। म्हणजे ते ग्रामपंचायतीवर ग्रामसेवकावर कारवाई करण्यास तयार आहेत, जे विस्तार अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करायला तयार आहेत, ज्यांनी पाहणी केली, जे अधिकारी त्यामध्ये गुंतलेत तर ते त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करण्यास प्रशासन तयार आहे। त्यामुळे त्याचा राग येऊन स्वतःला माननीय समजणारे मार्केट कमिटीचे सभापती सुभाष बर्डे यांनी त्यांच्या मुलाला आणि त्या संजय बर्डेच्या मुलाला त्या ठिकाणी पाठवून माझ्या विरोधात काहीतरी चुकीच्या कंप्लेंट करणं हे त्यांनी चालू केलेलं आहे। तर चालू करीनात का, परंतु पाथर्डी येथे कांदा मार्केटमध्ये एवढा मोठा घोटाळा झालेला आहे। एवढ्या बातम्या येत आहेत, महान्यूजला 10 तारखेला बातमी पडली की कांदा मार्केटमध्ये कोट्यवधी रुपयाचा घोटाळा झालेला आहे, परंतु त्याला काही घेणं देणं नाही। म्हणजे शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नसलेला हा सभापती या ठिकाणी करण्यात आलेला आहे, हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे। आणि तसेच आत्ताच डांगेवाडीचे जे शेतकरी आहेत, कालचाच विषय आहे, 150 रुपयांनी कांदा मागितला, तोच कांदा कड्याला 800 रुपयांनी गेला आणि काल तर लगेच मार्केटच बंद केलं। म्हणजे ही पद्धत शेतकऱ्यांसाठी कांदा मार्केट आहे की सभापतीसाठी आहे हे त्यांनी लोकांना समजून सांगावं। तर हनुमान टाकळी देवस्थानचा तो सचिव 15-20 वर्षापासून आहे। हनुमान टाकळीच्या त्या क दर्जा देवस्थानचा जो गैरव्यवहार झालेला आहे तो सुद्धा गैरव्यवहार बाहेर निघला पाहिजे अशी माझी मागणी आहे। आणि त्या ठिकाणी जे मंदिराचे कळस चोरीला गेलेले होते त्याच्यामध्ये याचा हात मोठा आहे असं बी मला वाटतं, कारण की मी ते पत्र दिलं होतं की कुंपणानेच शेत खाल्लं। अशा प्रकारे हा सुभाष बर्डेंनी ते कळस चोरून त्या ठिकाणी फक्त कलर पॉलिश करून आणून परत त्या ठिकाणी बसवले असा माझा 100% दावा आहे। आणि त्या ठिकाणी तो दमदाटी करतोय का पोरं पाठवतोय, त्या माणसाला मारून टाकू, त्या माणसाला मारून टाकू। वाळूचा तर काही संबंध पण नाही, त्याची तिथं जमीन पण नाही आणि आमचा वाळू उपशाचा काही संबंध पण नाही। विषय असा आहे, मी राहतो पाथर्डीला, त्याच्यामुळं पाथर्डीला राहत असल्यामुळं माझा वाळूचा कुठलाही संबंध नाही। आणि दारूचं दुकान माझं काय पाथर्डीपासून हनुमान टाकळीपर्यंत दारूचे दुकान माझ्या नावावर आहेत की काय असं आम्हाला वाटायला लागलं, कारण की आम्ही त्याच्यात नसताना आमचं जर नाव घेतलं जातं तर ही बाब 100% खोटी आहे आणि मी त्या बाबीचं खंडन करतो। कारण की त्यांचा राग येऊन ह्या पोरांना पुढे घालून, काल एक दिवसच्या पोरांना पुढे घालून त्यांनी हा माझ्यावर जो बदनामीचा आरोप केला आहे, तर माझ्यावर बदनामीचा आरोप करणाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। आणि त्या ठिकाणी मी बदनामीसाठी मी बदनाम झाल्यामुळं त्या ठिकाणी मी पोलीस स्टेशनला आता गेलो होतो, माझा गुन्हा दाखल करून घेतलेला नाही, परंतु मी जर माझा यापुढे गुन्हा दाखल करून घेतला नाही तर मी
त्या ठिकाणी आत्मदानाचा इशाराही त्यांना देणार आहे. कारण की त्या सुभाष बर्डेंनी हनुमान टाकळी येथील देवस्थानच्या त्या ठिकाणून पैसे उचलून आणि या मार्केट कमिटीचे गाळे, कांदा मार्केटचे जे गाळे आहेत अनाधिकृत दिलेले आहेत, पैसे घेतलेले आहेत, असेच पैसे घेऊन त्या ठिकाणी महिला गोळा करून अहमदनगर येथे करोडो रुपयाची जमीन विकत घेतलेली आहे आणि कच्चे प्लॉट करून तो साक्षरत लोकांना विकत आहे. त्याची पूर्ण सीआयडी मार्फत चौकशी झाली पाहिजे. आणि जर सीआयडी मार्फत चौकशी झाली नाही तर मराठा सेवा संघाचं नाव घेण्याच्या लायकीचे नालायक यांना मी सोडणार नाही. एवढंच सांगतो. जय जिजाऊ आणि जय शिवराय.